करूयात. मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं, तुम्हाला आठवत असेल तर फाईल हँडलिंग आपण स्टार्ट केलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर आपण इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम असे दोन क्लास, बरोबर. इनपुट स्ट्रीम आणि असे दोन क्लासेस आपण बघितले होते. इनपुट स्ट्रीम क्लासेस असतील किंवा आउटपुट स्ट्रीम क्लासेस असतील, हे बाईट्सवर काम करतात हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण आणखी दोन क्लासेस बघितले होते, रीडर क्लासेस आणि रायटर क्लासेस. रीडर क्लासेस आणि रायटर क्लासेस मात्र कॅरेक्टर्सवर काम करतात हे आपण बघितलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर आपण जे काही java.io पॅकेजमध्ये आपल्याला वेगवेगळे स्ट्रीम क्लासेस अवेलेबल आहेत ते आपण स्टडी केले होते. तसेच रीडर रायटर क्लासेसची पण स्ट्रीम हायरार्की, इनपुट रीडर असेल, इनपुट स्ट्रीम असेल किंवा आउटपुट स्ट्रीम असेल, त्याची हायरार्की आपण स्टडी केली होती. रीडर असतील क्लासेस किंवा रायटर क्लासेस असतील त्यांची हायरार्की आपण स्टडी केली होती. मग हे सगळे क्लासेस आपल्याला कोणत्या पॅकेजमध्ये अवेलेबल आहेत, तर java.io पॅकेजमध्ये अवेलेबल आहेत. प्रोग्राममध्ये जर स्ट्रीम क्लासेस यूज करायचे असतील किंवा रीडर रायटर क्लासेस यूज करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर प्रोग्राममध्ये java.io पॅकेज इम्पोर्ट करावं लागणार आहे. मग ते आपण काल सगळं बघितलं होतं काल, की बाबा इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम क्लासेस जे स्ट्रीम बेस ॲट अ टाइम बाईट्सवर काम करतात ते त्याची हायरार्की आपण स्टडी केली होती. तसंच रीडर आणि रायटर क्लासेस जे ॲक्च्युअलमध्ये कॅरेक्टर्सवर काम करणार आहेत त्याची पण हायरार्की आपण स्टडी केली होती. आज आपल्याला हे जे क्लासेस अवेलेबल आहेत ते क्लासेस यूज करून फाईल्सवर ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. फाईलमधनं कंटेंट्स रीड करायचे आहेत, दुसऱ्या फाईलमध्ये कंटेंट्स राईट करायचे, हे सगळे ऑपरेशन्स आज आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. किंवा कमांड लाईनवरून रीड करायचं, डेटा इनपुट घ्यायचा आहे, त्याला आपण इनपुट स्ट्रीम वापरणार आहे, बरोबर. आणि आउटपुट डिस्प्ले करायचं आहे, मग त्यासाठी आउटपुट स्ट्रीम वापरणार आहे. वेगवेगळे जे आपण स्टडी केलेले आहेत स्ट्रीम क्लासेस आणि रीडर आणि रायटर क्लासेस, ते यूज करून आपण हे सगळे ऑपरेशन्स इनपुट रिलेटेड असतील किंवा आउटपुट रिलेटेड ऑपरेशन्स कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतो त्याचे कोड्स आज आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे. मग बघा, आज आपण काय काय बघणार आहे, प्रोग्राम ऑन आयओ एक्सेप्शन, बरोबर. इनपुट आउटपुट एक्सेप्शनसाठी आपण प्रोग्राम स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर प्रोग्राम टू क्रिएट फाईल कशी क्रिएट करायची जावा प्रोग्राम थ्रू, त्याचा प्रोग्राम आपण स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर प्रोग्राम टू कॉपी कंटेंट्स ऑफ वन फाईल टू अनदर युझिंग बाईट स्ट्रीम, बरोबर. जे स्ट्रीम क्लासेस इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम क्लासेस अवेलेबल आहेत आपल्याला, बरोबर, त्यांना आपण स्ट्रीम क्लासेस म्हणतो किंवा ते ॲक्च्युली बाईट्सवर काम करत असतात. मग आपण काय करणार आहे, एका फाईलचे कंटेंट्स दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करणार आहे बाईट बाय बाईट. कसे कॉपी करणार आहे, बाईट बाय बाईट, बरोबर. आणि त्यासाठी आपण कोड लिहिणार आहे. त्याच्यानंतर प्रोग्राम टू कॉपी कंटेंट्स ऑफ वन फाईल टू अनदर युझिंग कॅरेक्टर स्ट्रीम, बरोबर. मग कॅरेक्टर स्ट्रीमसाठी आपल्याला रीडर आणि रायटर क्लासेस अवेलेबल आहेत, ते यूज करून आपण एका फाईलचे कंटेंट दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करणार आहे. आणि ते कसे करणार आहे आपण, तर कॅरेक्टर बाय कॅरेक्टर, बरोबर. आणि स्ट्रीम क्लासेस युझिंग बाईट बाय बाईट, आणि जे आपल्याला रीडर रायटर क्लासेस यूज करून आपण कॅरेक्टर बाय कॅरेक्टर कंटेंट्स एका फाईलच्या दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करणार आहे. मग बघूयात एक एक प्रोग्राम. तर पहिला प्रोग्राम तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, कोड फॉर आयओ एक्सेप्शन नावाचा प्रोग्राम दिसतोय बघा. तर हा प्रोग्राम मी ॲक्च्युअलमध्ये तुमच्यासाठी लिहिलेला आहे नोटपॅडमध्ये. तर मी तो ओपन करून दाखवतो तुम्हाला. लेट अस गो टू ई ड्राईव्ह, CD ऑनलाईन जावा फोल्डर्स, देन व्हॉट इज द नेम ऑफ दिस प्रोग्राम, ॲड टू नंबर्स, ओके, नोटपॅड ॲड टू नंबर्स डॉट जावा. हा बघा कोड आहे तो. बघा याच्यामध्ये काय काय केलेलं आहे या कोडमध्ये. तर बघा, इम्पोर्ट java.io.star, बरोबर. हा पॅकेज आपण java.io पॅकेज आपण काय केलेला आहे, इम्पोर्ट केलेला आहे प्रोग्राममध्ये. का, तर आपल्याला इनपुट स्ट्रीम यूज करायची आहे, बरोबर. इनपुट स्ट्रीम डेटा कीबोर्डवरून जो युजर नंबर्स एंटर करणार आहे, 2 नंबरची जे आपण ॲडिशन करणार आहे, जे 2 नंबर्स युजर कमांड लाईनवरून एंटर करणार आहे, बरोबर. त्याच्यासाठी ते रीड करण्यासाठी आपल्याला कीबोर्ड थ्रू रीड करण्यासाठी आपल्याला इनपुट स्ट्रीम लागणार आहे. आणि तो इनपुट स्ट्रीम आपल्याला वापरायचा आहे. त्यासाठी आपण जो क्लास इनपुट स्ट्रीमचा वापरला आहे तो आहे डेटा इनपुट स्ट्रीम. तो आहे डेटा इनपुट स्ट्रीम आणि तो आहे तुमच्या आयओ पॅकेजमध्ये. म्हणून आपण सगळ्यात पहिले स्टेटमेंट इम्पोर्ट java.io.star म्हटलं, जेणेकरून जे काही इनपुट स्ट्रीमसाठी जे क्लासेस असतील किंवा आउटपुट स्ट्रीमसाठी जे क्लासेस असतील ते आपल्याला प्रोग्राममध्ये यूज करता येतील. त्याच्यानंतर पब्लिक क्लास म्हटलेला आहे मी ॲड टू नंबर्स नावाचा क्लास लिहिलेला आहे. त्या क्लासमध्ये बघा, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्स थ्रोज आयओ एक्सेप्शन, ही जी मेथड आहे ती आयओ एक्सेप्शन थ्रो करते. का आयओ एक्सेप्शन थ्रो करते असं मी, तर बघा, ही जी मेथड आहे d.readline, बरोबर, ही आहे तुमच्या डेटा इनपुट स्ट्रीम क्लासमधली मेथड. ती काय करते, कमांड लाईनवरून युजर जो काय डेटा एंटर करणार आहे तो लाईन बाय लाईन रीड करते. पण ही
मेथड काय थ्रो करते तर IO इनपुट आउटपुट एक्सेप्शन थ्रो करते. मग ही एक्सेप्शन मला ऍक्च्युअलमध्ये प्रोग्राममध्ये ट्राय क्लॅश ब्लॉक लिहून हँडल करायची नाहीये, त्यामुळे मी ही मेथड IO एक्सेप्शन थ्रो करते असं थ्रोज कीवर्ड यूज करून लिस्ट केलं, जेणेकरून JVM काय करेल ही एक्सेप्शन आपल्यासाठी हँडल करेल. का तर JVM इज गोइंग टू इन्वोक दिस मेन मेथड, त्यामुळे ही एक्सेप्शन हँडलिंगची रिस्पॉन्सिबिलिटी आपण JVM ला देतोय. बरोबर. मग बघा इंटिजर num1 num2 आणि सम असे 3 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत आपण. सम num1 आणि num2 कशासाठी घेतलेले तर 2 नंबर्स आपल्याला कमांड लाईनवरून युजर जे एंटर करणार आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट करायचे. कशासाठी तर त्यांचं ऍडिशन परफॉर्म करायचे. आणि सम हा व्हेरिएबल आपण कशासाठी घेतलाय तर आपल्याला त्याच्यामध्ये त्यांचा जो काही रिझल्ट येणार आहे ऍडिशनचा तो स्टोअर करायचा आहे. मग डेटा इनपुट स्ट्रीम हा क्लास आहे. बरोबर. इनपुट स्ट्रीम ची जे आपण काल हायरार्की बघितली होती इनपुट स्ट्रीम क्लासची, त्याच्यापासून डिराइव्ह झालेला हा एक क्लास आहे डेटा इनपुट स्ट्रीम. बरोबर. त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय मागा डेटा इनपुट स्ट्रीम D इक्वल्स टू न्यू डेटा इनपुट स्ट्रीम, आणि त्याच्या कन्स्ट्रक्टरला मी पास केलाय सिस्टीम डॉट इन. आता काल आपण 3 प्रकारच्या स्ट्रीम्स बाय डिफॉल्ट तुम्हाला अवेलेबल असतात प्रोग्राममध्ये आणि ओपन असतात ते बघितले होते. एक असतं इनपुट स्ट्रीम, ती रिप्रेझेंट केली जाते सिस्टीम डॉट इन ने. आउटपुट स्ट्रीम जी असते तुमच्यासाठी सिस्टीम डॉट आउट, आणि एरर स्ट्रीम सिस्टीम डॉट ERR. बरोबर. ह्या सगळ्या स्ट्रीम्स तुम्हाला अवेलेबल आहेत बाय डिफॉल्ट. जसं की सिस्टीम डॉट इन ही स्ट्रीम काय रिप्रेझेंट करते इनपुट स्ट्रीम, आणि बाय डिफॉल्ट काय रिप्रेझेंट करते कीबोर्ड. बरोबर. तो ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून डेटा इनपुट स्ट्रीम क्लासच्या कन्स्ट्रक्टरला मी पास केलेलं आहे ती स्ट्रीम इनपुट स्ट्रीम, जेणेकरून युजर जे काही कीबोर्डवरून डेटा एंटर करणार आहे तो डेटा इनपुट स्ट्रीम ऑब्जेक्ट थ्रू आपण प्रोग्राममध्ये ऍक्सेस करू शकलो पाहिजे. मग बघा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन मेसेज मी प्रिंट केलेला आहे एंटर द फर्स्ट नंबर. बरोबर. आता जो युजर नंबर एंटर करेल तो कीबोर्ड थ्रू करणार आहे. कीबोर्ड म्हणजेच तुमचं इनपुट स्ट्रीम आहे. इनपुट स्ट्रीम कशाने रिप्रेझेंट करतो आपण सिस्टीम डॉट इन ने. इनपुट स्ट्रीम आपण कशाने रिप्रेझेंट करतो सिस्टीम डॉट इन ने. बरोबर. मग तो जो कीबोर्डवरून युजर एंटर करेल नंबर तो येणार आहे तुमचा ऍक्च्युअलमध्ये डेटा इनपुट स्ट्रीम थ्रू डेटा इनपुट स्ट्रीम ऑब्जेक्ट मध्ये येणार अवेलेबल होणार आहे. मग तो रीड कसा केलाय बघा इक्वल्स टू num1 इज इक्वल्स टू इंटिजर डॉट पार्सिंट मेथड वापरली. आता इंटिजर डॉट पार्सिंट मेथड का वापरली, इंटिजर हा रॅपर क्लास आहे त्याच्यामध्ये पार्सिंट ही एक मेथड अवेलेबल आहे आपल्याला माहिती आहे. पार्सिंट मेथड काय करते की त्याला जो स्ट्रिंग आर्ग्युमेंट दिलेला आहे नंबर इन स्ट्रिंग फॉर्मॅट. बरोबर. नंबर ॲज अ स्ट्रिंग त्याला जो प्रोव्हाइड केलेला आहे त्याचं कन्व्हर्जन तो नंबर मध्ये करतो किंवा इंटिजर मध्ये करतो असं म्हणा. बरोबर. जसं की बाबा डी डॉट रीड लाईन ही मेथड आपण वापरली. ही मेथड काय करते डी डॉट रीड लाईन, तर ही मेथड कमांड लाईनवरून युजर जो काही नंबर एंटर करणार आहे तो रीड करणार आहे, तुमच्यासाठी रीड करणार आहे आणि तो प्रोग्राममध्ये अवेलेबल करणार आहे. पण तो प्रोग्राम युजरनी जरी कमांड लाईनवरून 10 नंबर एंटर केला असेल, 10 इज इंटिजर नंबर, तरी पण तो ऍक्च्युअलमध्ये कमांड लाईनवरून येताना नंबर येणार आहे स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजेच तो नंबर येताना प्रोग्राममध्ये कसं येणार आहे, जरी कमांड लाईनवर युजरनं असा 10 नंबर एंटर केलेला असेल, बरोबर आहे, तरी तो येणार कसा आहे प्रोग्राममध्ये ॲज अ स्ट्रिंग येणार आहे. ॲज अ स्ट्रिंग का तर डी डॉट रीड लाईन ही मेथड काय रिटर्न करते लाईन रिटर्न करते. म्हणजेच लाईन म्हणजेच काय असणार आहे स्ट्रिंग रिटर्न करते. बरोबर आहे. म्हणजेच तो 10 नंबर जरी इंटिजर म्हणून कमांड लाईनवर युजरने एंटर केला असेल तरी प्रोग्राममध्ये येताना मात्र तो ॲज अ स्ट्रिंग येणार आहे. मग ह्या स्ट्रिंगचं कन्व्हर्जन मला इंटिजरमध्ये करायचं आहे. मग त्यासाठी मला काय अवेलेबल आहे पार्सिंट मेथड. ही इंटिजर रॅपर क्लास आपण बघितला होता, त्या रॅपर क्लासमध्ये पार्सिंट मेथड अवेलेबल आहे. त्याच्या थ्रू मी काय करणार आहे ह्या 10चं कन्व्हर्जन इंटिजरमध्ये करणार आहे. बरोबर. इंटिजर व्हॅल्यूमध्ये कन्व्हर्जन करणार आहे आणि तो num1 मध्ये स्टोअर करणार आहे. म्हणजे डबल कोट्स रिमूव्ह केले जातील सिंपल लँग्वेजमध्ये म्हणा, आणि तो नंबर इंटिजर फॉर्मॅटमध्ये स्ट्रिंग फॉर्मॅट टू इंटिजर फॉर्मॅट कन्वर्ट केला जाईल आणि num1 मध्ये स्टोअर केला जाईल. त्याच्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन म्हटलेलं आहे एंटर सेकंड नंबर. त्याच्यानंतर num2 मध्ये आपण तो नंबर ऍक्सेप्ट करणार आहे. पुन्हा तो नंबर मला प्रोग्राममध्ये रीड करण्यासाठी डी डॉट रीड लाईन ही मेथड वापरावी लागेल. ती तो नंबर ॲज अ स्ट्रिंग म्हणून रिटर्न करणार आहे. स्ट्रिंग नंबरचं मला कन्वर्जन करायचं आहे इंटिजर नंबरमध्ये. त्यासाठी रॅपर क्लास इंटिजर अवेलेबल आहे, त्यातली पार्सिंट मेथड वापरतोय आणि डी डॉट रीड लाईन ही मेथड जो काही नंबर स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये देणार आहे त्याचं कन्वर्जन इंटिजर फॉर्ममध्ये करून तो मी num2 मध्ये स्टोअर करतोय. ओके. त्यानंतर सम इज इक्वल्स टू num1 प्लस num2 ऍडिशन परफॉर्म केली आणि त्याचा रिझल्ट डिस्प्ले केला. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन सम ऑफ दीज नंबर्स इज सम. ओके. आता याच्यामध्ये आपण डेटा इनपुट स्ट्रीम हा ऑब्जेक्ट वापरला आहे. बरोबर. कशासाठी तर इनपुट स्ट्रीम मधून जो काही डेटा येणार आहे तो रीड करण्यासाठी. आउटपुट स्ट्रीम म्हणजेच काय असणार आहे तर ह्या प्रोग्रामचा आउटपुट तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे. म्हणजेच स्क्रीन इज युअर आउटपुट स्ट्रीम. ह्या आउटपुट स्ट्रीमवर डेटा राईट करण्याचं काम तुमच्यासाठी कोण करते तर प्रिंटएलन मेथड करते. प्रिंटएलन कोणत्या क्लासची मेथड आहे प्रिंट स्ट्रीम क्लासची मेथड आहे. प्रिंट स्ट्रीम क्लासची मेथड आहे आणि ती कॉल कशाने केली आपण आउट ऑब्जेक्ट यूज करून कॉल केली. आउट ऑब्जेक्ट इज नथिंग बट ऑब्जेक्ट ऑफ प्रिंट स्ट्रीम क्लास. बरोबर आहे. आणि हा आउट ऑब्जेक्ट आहे
तो तुमच्या सिस्टीम क्लासमध्ये ॲज अ स्टॅटिक फील्ड म्हणून डिफाईन केलेला आहे. म्हणजेच हा आउट मेंबर आहे, तो ऑब्जेक्ट ऑफ प्रिंट स्ट्रीम क्लास आहे आणि तो ॲज अ मेंबर स्टॅटिक मेंबर म्हणून सिस्टीम क्लासमध्ये डिफाईन केलेला आहे. म्हणून आपण तो ऍक्सेस केलं कसं केलाय बघा, सिस्टीम क्लास नेम तो स्टॅटिक आहे म्हणून डॉट आउट, बरोबर. मग हा ऑब्जेक्ट आहे प्रिंट स्ट्रीम क्लासचा आणि प्रिंट स्ट्रीम क्लास मधली मेथड आहे प्रिंटएलएन, जी माझ्यासाठी कमांड लाईनवर स्क्रीनवर माझ्यासाठी हा मेसेज डिस्प्ले करेल, सम ऑफ दीज नंबर्स इज, आणि समची व्हॅल्यू प्रिंट केलेली. ठीक आहे. मग हा प्रोग्राम मी तुमच्यासाठी रन करून दाखवतो. ठीक आहे. जावा सी कंपाईल करूयात, ऍड टू नंबर्स डॉट जावा. ओके. आता हा बघा म्हणतो ऍड टू नंबर्स डॉट जावा युजेस ऑर ओव्हरराइड्स अँड डेप्रिकेटेड एपीआय. म्हणजे त्याच्यामध्ये डेप्रिकेटेड मेथड, हे जे डी डॉट रीड लाईन वगैरे ह्या मेथड्स आहेत त्या डेप्रिकेटेड आहेत, म्हणजे आता यूज होत नाहीत. जे जावाचे आताचे लेटेस्ट व्हर्जन आहेत त्याच्यामध्ये यूज होत नाहीत का, तर ते सेफ्टी रिजनसाठी त्या मेथड डेप्रिकेट केलेले आहेत. ओके. मग तरी पण काय प्रॉब्लेम नाहीये, तुमचा प्रोग्राम परफेक्टली फाईन रन होणार आहे. मग बघा जावा ऍड टू नंबर्स म्हणतोय मी. ओके. एंटर द फर्स्ट नंबर म्हणतो 12 एंटर करतो, एंटर सेकंड नंबर 13. ओके. सम ऑफ दिस नंबर्स इज 25. हे तुम्हाला स्क्रीनवर आउटपुट बघायला मिळत असेल. ओके. हा समजलाय का मला सांगा. याच्यामध्ये आपण इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम हे दोन्ही स्टडी केलेलं आहे. त्यातली जी डी डॉट रीड लाईन मेथड आहे ती आयओ एक्सेप्शन, इनपुट आउटपुट एक्सेप्शन थ्रो करते, हे पण आपण इथं स्टडी केलेलं आहे. ओके. मग बघा कोड फॉर क्रिएशन ऑफ फाईल. ठीक आहे. आता फाईल कशी क्रिएट करायची, कोड थ्रू फाईल कशी क्रिएट करायची हे आपल्याला बघायचं आहे. मग याच्यासाठी पण मी कोड लिहिलेला आहे, तो कोड ओपन करतो तुमच्यासाठी म्हणजे प्रॉपर दिसेल तुम्हाला. नोटपॅड क्रिएट फाईल डॉट जावा. बघा इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट फाईल, बरोबर. फाईल क्लास मी माझ्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट केलेला आहे का, तर मला फाईल क्रिएट करायची. आणि फाईल क्रिएट करण्यासाठी मला काय करावं लागेल, त्या फाईल क्लासमध्ये जी मेथड अवेलेबल आहे क्रिएट न्यू फाईल, ती मेथड वापरून मला फाईल क्रिएट करायची. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, तो फाईल क्लास अवेलेबल असला पाहिजे माझ्या प्रोग्राममध्ये, आणि तो अवेलेबल व्हावा म्हणून मी तो इम्पोर्ट केला युझिंग इम्पोर्ट स्टेटमेंट, इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट फाईल. ह्या फाईल क्लासचा मी ऑब्जेक्ट बनवणार आहे आणि तो ऑब्जेक्ट यूज करून क्रिएट न्यू फाईल मेथड, जी मेथड माझ्यासाठी काय करेल, फाईल क्रिएट करेल. त्याच्यानंतर इम्पोर्ट जावा डॉट आयओ एक्सेप्शन, बरोबर. मग इनपुट आउटपुट एक्सेप्शन थ्रो होणार आहे. मग ती एक्सेप्शन हँडल करण्यासाठी पण मी त्या एक्सेप्शनचा क्लास काय केलेला आहे, इम्पोर्ट केलेला आहे, जावा डॉट आयओ डॉट आयओ एक्सेप्शन. त्याच्यानंतर पब्लिक क्लास लिहिलेला आहे क्रिएट फाईल. क्रिएट फाईल क्लासला नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मेन मेथड लिहिली आहे बघा, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्स, बरोबर. मग ट्राय ब्लॉक लिहिलेला आहे मी बघा, ट्राय ब्लॉक. त्याच्यामध्ये बघा फाईल क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आहे, फाईल इक्वल्स टू न्यू फाईल, आणि मला कुठं फाईल क्रिएट करायची आहे आणि त्या फाईलचं नाव काय आहे त्याचा पाथ दिलाय. जसं की बघा मला ई ड्राईव्हवर फाईल बनवायची, ई कोलन आणि त्या फाईलचं नाव असलं पाहिजे सिम्पल डॉट टीएक्सटी. त्या फाईलचं नाव असलं पाहिजे, त्या फाईलचं नाव असलं पाहिजे सिम्पल डॉट टीएक्सटी. मग मी बघा ते दिलेलं आहे, फाईल इक्वल्स टू न्यू फाईल ई कोलन स्लॅश सिम्पल डॉट टीएक्सटी, बरोबर. आता एवढं करून झालं की माझा फाईल ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे. आता हा फाईल ऑब्जेक्टमध्ये मी काय सांगितलं की मला ही फाईल क्रिएट करायची, ई कोलन डबल स्लॅश सिम्पल डॉट टीएक्सटी. पण ती क्रिएट होणार आहे का, नाही होणार. फक्त फाईल ऑब्जेक्टनं आत्ता आपण त्या पद्धतीची फाईल क्रिएट करायची एवढंच सांगतोय. पण त्यासाठी आपल्याला क्रिएट न्यू फाईल मेथड जी तुमच्या फाईल क्लासमध्ये अवेलेबल आहे ती कॉल करावी लागेल युझिंग फाईल ऑब्जेक्ट. मग इफ बघा फाईल डॉट क्रिएट न्यू फाईल. आता क्रिएट न्यू फाईल मेथड जेव्हा आपण कॉल करतो त्यावेळी ती मेथड बुलियन व्हॅल्यू रिटर्न करते, म्हणजेच इट विल रिटर्न ट्रू ऑर फॉल्स. जर फाईल क्रिएट झाली तर ट्रू रिटर्न करेल, फाईल क्रिएट झाली तर ट्रू रिटर्न करेल, फाईल नाही क्रिएट झाली तर फॉल्स रिटर्न करेल. म्हणून इफ ब्लॉकमध्ये मी लिहिलंय बघा, फाईल डॉट क्रिएट न्यू फाईल. ट्रू म्हणजेच फाईल क्रिएट झाली असेल तर मी मेसेज प्रिंट करतोय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सक्सेस. एल्स पार्टमध्ये मी मेसेज प्रिंट करतोय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एरर फाईल ऑलरेडी एक्झिस्ट. म्हणजे काय होऊ शकतं की हा प्रोग्राम पहिल्यांदा मी रन केला तर सिम्पल डॉट टीएक्सटी नावाची फाईल क्रिएट होईल. दुसऱ्या वेळी मी ज्यावेळी रन करेल हा प्रोग्राम त्यावेळी ऑलरेडी सिम्पल डॉट टीएक्सटी नावाची फाईल ई ड्राईव्हवर आहे, त्यामुळे तो ती फाईल पुन्हा क्रिएट करणार नाही. मग त्या केसमध्ये फाईल डॉट क्रिएट न्यू फाईल फॉल्स रिटर्न करेल. मग त्याच्यासाठी मी मेसेज प्रिंट केला की बाबा एरर फाईल ऑलरेडी एक्झिस्ट, तुम्ही आता डबल प्रोग्राम रन करत आहात, ऑलरेडी फाईल त्या नावाची त्या ड्राईव्हवर प्रेझेंट आहे, तुम्ही नवीन फाईल क्रिएट करू शकत नाही त्या नावाची, बरोबर. आणि त्याच्यानंतर जी एक्सेप्शन थ्रो होते, बरोबर,
क्रिएट न्यू फाईल जी मेसेज एक्सेप्शन थ्रो करतोय ती एक्सेप्शन मी कॅच ब्लॉकमध्ये आयओ एक्सेप्शन कॅच केलेली आहे आणि आय डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस प्रिंट केलेला आहे, जेणेकरून आपल्याला समजेल एक्सेप्शन कुठं ऑकर झालेली आहे किंवा काय प्रॉब्लेम आलेला आहे. ओके, तर सोपा प्रोग्राम आहे फाईल क्रिएट करायचा. तुम्हाला फक्त फाईल क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. ऑब्जेक्ट बनवताना त्याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपल्याला पाथ द्यायचा आहे, कुठं आपल्याला फाईल नवीन क्रिएट करायची आहे ते, आणि त्याच्यानंतर क्रिएट न्यू फाईल ही मेथड तुम्हाला अवेलेबल आहे फाईल क्लासमध्ये. ती मेथड फक्त तुम्हाला कॉल करायची आहे युझिंग फाईल ऑब्जेक्ट, बरोबर. ती मेथड बुलियन व्हॅल्यू रिटर्न करते. जर फाईल क्रिएट झाली तर ट्रू रिटर्न करेल, अदरवाइज फॉल्स रिटर्न करेल, बरोबर, अदरवाइज फॉल्स रिटर्न करेल. ओके, मग बघा हा प्रोग्राम तुमच्यासाठी मी रन करून दाखवतो. त्याच्यासाठी अगोदर ई ड्राईव्हवर तुम्हाला जाऊन दाखवतो. इथं कोणती फाईल दिसते का? नाहीये. बघा कोणत्या नावाची फाईल आपण क्रिएट करतोय त्या नावाची फाईल इथं नाहीये. जसं की आता आपण कोणत्या नावाची फाईल क्रिएट करतोय इथं simple.txt त्या नावाची फाईल इथं तुम्हाला दिसते का? नाही. ओके, मग इथं आता ती फाईल ज्यावेळी प्रोग्राम रन करेल त्यावेळी येईल. बघा मी इथं ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी विंडो ओपन ठेवतोय आणि प्रोग्राम कंपाईल करतो. जावा सी क्रिएट फाईल डॉट जावा कंपाईल करतो तुमच्यासाठी. ओके, क्लिअर करून घेतो स्क्रीन. त्यानंतर जावा क्रिएट फाईल रन करूयात. आता बघा simple.txt नावाची ब्लँक फाईल, त्या फाईलमध्ये कोणताही डेटा नसेल ती क्रिएट होईल आणि ती तुम्हाला इथं बघायला मिळेल ई ड्राईव्हवर. बघा सक्सेस म्हटलं आणि रिवाइज फॅकल्टी अप्रायझलच्या फाईलच्या खाली simple.txt नावाची फाईल तुम्हाला आता क्रिएट झालेली दिसते. ही फाईल मी ओपन केली तर ब्लँक आहे. बघा ओपन केली तर ब्लँक आहे. ओके, तर ही simple.txt नावाची फाईल क्रिएट झालेली आहे. आता पुन्हा मी जर प्रोग्राम रन करण्याचा प्रयत्न केला तर मला मात्र तो एरर देणार आहे, का तर ही फाईल ऑलरेडी तिथं आहे आणि एल्स पार्टमध्ये जाईल, फॉल्स रिटर्न करेल. आणि एल्स पार्टमध्ये आपण काय मेसेज लिहिलेला आहे बघा, एल्स पार्टमध्ये एरर फाईल ऑलरेडी एक्झिस्ट, एरर फाईल ऑलरेडी एक्झिस्ट. ओके, तुमच्यासाठी पुन्हा मी एकदा प्रोग्राम काय करून दाखवतो, रन करून दाखवतो. सॉरी, बघा एरर फाईल ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतोय, ऑलरेडी एक्झिस्ट. आता बऱ्याचशा वेळेला लोकांना प्रॉब्लेम काय येतो बघा, बरेचसे लोक इथं पाहत आहे ना त्यांच्या ड्राईव्ह त्यांच्या सिस्टीमवर ई ड्राईव्ह नसतो आणि कोड ॲज इट इज लिहितात. मी जसा कोड दिल तसा कोड लिहितात आणि ई ड्राईव्ह नसतो. मग त्यावेळेला तो एरर देतो की ड्राईव्ह नॉट फाउंड वगैरे. मग त्या केसमध्ये तुम्हाला ते समजलं पाहिजे आपल्या सिस्टीमवर ड्राईव्ह कोणते आहेत हे चेक करायचं पहिलं. जसं की माझ्या सिस्टीमवर सी ड्राईव्ह आहे, ई ड्राईव्ह आहे, एफ ड्राईव्ह आहे, जी ड्राईव्ह आहे, एच ड्राईव्ह आहे, आय ड्राईव्ह आहे. सपोज डी ड्राईव्ह दिला मी इथं तर डी ड्राईव्ह एक्झिस्टन्समध्ये आहे का माझ्या सिस्टीमवर? नाही. मग तो एरर देणार. जसं की मी आता तुम्हाला डी ड्राईव्ह करून दाखवतो. इथं प्रोग्राममध्ये चेंज बघा, डी ड्राईव्ह केलेला आहे. प्रोग्राम तुमच्यासाठी कंपाईल करतो, सेव्ह केलेला आहे मी. सॉरी, ऍड नंबरचा झाला माझ्याकडून कंपाईल, क्रिएट फाईलचा करायचा आहे. ओके, आता रन करतो. बघा काय देतो आपल्याला, प्रॉब्लेम देणार तो, का तर डी ड्राईव्ह नाही आपल्याजवळ. हे बघा java.io.io एक्सेप्शन थ्रो केली त्यानं. द सिस्टीम कॅनॉट फाइंड द पाथ स्पेसिफाईड, म्हणजे त्याला डी ड्राईव्ह मिळाला नाही, का तर आपल्या सिस्टीमवर डी ड्राईव्ह नाहीच आहे. सी आहे, ई आहे, एफ आहे, जी आहे, एच आहे आणि आय आहे. आणि बाय डिफॉल्ट जर तुम्ही इथं सी ड्राईव्ह दिला, बघा सी ड्राईव्ह दिला तरी तुम्हाला आयओ एक्सेप्शन दिलतो, का तर सी ड्राईव्हवर तुम्हाला राईटच्या परमिशन्स नाहीत. सी ड्राईव्ह हा काय असतो तुमचा सिस्टीम रिझर्व ड्राईव्ह आहे. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला कॉमन युजरला किंवा प्रोग्राम्सना परमिशन्स नसतात सी ड्राईव्हवर फाईल्स राईट करण्यासाठी. जसं की मी आता सी ड्राईव्ह सेव्ह केलेला आहे, हा पण मी तुम्हाला कंपाईल करून दाखवतो. बरेचसे चुका करतात म्हणून मी दाखवतोय तुम्हाला, तर तुम्ही ह्या चुका करू नका. ठीक आहे, कंपाईल झालेला आहे. पुन्हा रन करतो. सी ड्राईव्ह केलेला आहे आपण. सी ड्राईव्हवर आपल्याला परमिशन नाही रायटिंगसाठी. बघा त्यानं पुन्हा ऍक्सेस इज डिनाईड ही परमिशन दिली. java.io.io एक्सेप्शन, ऍक्सेस इज डिनाईड म्हणजे सी ड्राईव्हचा ऍक्सेस आपल्याला नाहीये. तर हे प्रॉब्लेम्स तुम्हाला येतील म्हणून मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे. पुन्हा मी आता इथं ई ड्राईव्ह करतो. आता प्रोग्राम रन होईल. फक्त फाईल ऑलरेडी आहे तिथं, फाईल ऑलरेडी आहे तिथं. सॉरी, फाईल ऑलरेडी आहे तिथं, त्यामुळे आपल्याला काय दिल तो किंवा एरर देईल. बघा एरर फाईल ऑलरेडी एक्झिस्ट. हे क्लिअर आहे का? सांगा मला, सांगा. ओके, विल मूव अहेड. फाईल क्रिएशन इझी आहे, काय अवघड नाही. मग बघा, कॉपिंग कंटेंट्स ऑफ वन फाईल टू अनदर युजिंग बाईट स्ट्रीम. ओके, म्हणजे जे स्ट्रीम क्लासेस आहेत बरोबर,
कोणते इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम क्लासेस, त्यांच्यापासून जे क्लासेस डिराईव्ह झालेत, जसं फाईल इनपुट स्ट्रीम आणि फाईल आउटपुट स्ट्रीम, हे क्लासेस यूज करून आपल्याला काय करायचे, एका फाईलचे कंटेंट दुसऱ्या फाईलमध्ये काय करायचे, कॉपी करायचे. एका फाईलचे कंटेंट दुसऱ्या फाईलमध्ये आपल्याला कॉपी करायचे. जसं की बघूयात आता मग हा कोड पण मी तुमच्यासाठी केलेला आहे, ओपन करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. मग बघा काय काय केलंय. सगळ्यात पहिलं इम्पोर्ट जावा डॉट आय ओ डॉट स्टार्ट. का तर इनपुट आउटपुट ऑपरेशन आपण परफॉर्म करतो, इनपुट आउटपुट स्ट्रीम वापरणार आहे, म्हणून आपल्याला त्याच्यासाठीचे जे क्लासेस आहेत इनपुट आणि आउटपुट स्ट्रीमचे ते आयओ पॅकेजमध्ये आहेत, म्हणून ते पॅकेज आपण इम्पोर्ट केलंय. त्यानंतर जावा डॉट युटिल डॉट स्टार हे पॅकेज पण आपण इम्पोर्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर क्लास लिहिलाय बघा, पब्लिक क्लास कॉपी फाईल एसडी. कॉपी फाईल एसडी नावाचा एक क्लास लिहिलेला आहे मी, बरोबर. त्याच्यात मेन मेथड लिहिले बघा, पब्लिक स्टॅटिक वॉइड, सॉरी मेन मेथड खाली लिहिले असेल आपण, स्टॅटिक मेथड लिहिलेले वॉइड कॉपी कंटेंट. ठीक आहे. पब्लिक स्टॅटिक वॉइड कॉपी कंटेंट म्हटलेलं आहे. त्याला फाईल ए आणि फाईल बी म्हणजे दोन ऑब्जेक्ट्स आपण क्रिएट करणार आहे, दोन फाईल ऑब्जेक्ट्स क्रिएट करणार आहे. फाईल क्लासचे दोन ऑब्जेक्ट्स क्रिएट करणार आहे, एक असणार आहे ए आणि बी, की जे ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून कॉपी कंटेंट मेथडला आपण पास करणार आहे. कॉपी कंटेंट मेथडला आपण पास करणार आहे आणि कॉपी कंटेंट मेथड आपण स्टॅटिक केली, त्यामुळे आपल्याला ह्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवण्याची गरज नाहीये, बरोबर. आणि फाईल ए आणि फाईल बी हे दोन फाईल क्लासचे ऑब्जेक्ट बनवून त्यातला ए क्लास असणार आहे तुमचा सोर्स फाईल, म्हणजे ज्या फाईलचे कंटेंट आपल्याला कॉपी करायचे, आणि बी असणार आहे डेस्टिनेशन फाईल, ज्याच्यामध्ये आपल्याला ते कंटेंट कॉपी करायचे. म्हणजे फाईल ए विल बी युअर सोर्स फाईल फ्रॉम विच कंटेंट्स नीड्स टू बी कॉपीड टू डेस्टिनेशन फाईल बी, बरोबर आहे. आणि हा जो मेथड आहे तो थ्रोज एक्सेप्शन आपण लिहिलेला आहे, जेणेकरून कॉलर म्हणजे ही मेथड आपण कुठून कॉल करणार आहे, मेन मधून. कॉलर काय करेल, हा एक्सेप्शन पासून स्वतःला गार्ड करू शकेल किंवा हँडल करेल एक्सेप्शन. मग बघा दोन ऑब्जेक्ट्स क्रिएट केलेत, फाईल इनपुट स्ट्रीम इन, म्हणजेच फाईल इनपुट स्ट्रीम इन इक्वल्स टू न्यू फाईल इनपुट स्ट्रीम, आणि त्याला सोर्स फाईल म्हणजे ज्या फाईलचे कंटेंट पास करायचे त्याचा ऑब्जेक्ट पास केलेला आहे. फाईल आउटपुट स्ट्रीम आउट इक्वल्स टू न्यू फाईल आउटपुट स्ट्रीम, आणि त्याला डेस्टिनेशन फाईलचा ऑब्जेक्ट पास केलेला आहे बी, बरोबर. आता आपल्याजवळ फाईल इनपुट स्ट्रीम की जे ऍक्च्युअल मध्ये फाईल मधून डेटा रीड करणार आहे, फाईल आउटपुट स्ट्रीम बरोबर की जे ऍक्च्युअल मध्ये फाईल मध्ये डेटा राईट करणार आहे, अशा दोन स्ट्रीम्स आपल्याजवळ रेडी आहेत. अशा दोन स्ट्रीम्स आपल्याजवळ रेडी आहेत. आणि काल आपण बऱ्याचशा मेथड्स बघितले होते इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम क्लासमध्ये, ज्या अवेलेबल आहेत डेटा रीड करण्यासाठी म्हणजे डेटा राईट करण्यासाठी, बरोबर आहे. मग आपण काय करायचंय, बाईट बाय बाईट डेटा रीड करायचा आहे फाईल मधून, आणि बाईट बाय बाईट डेटा राईट करायचा आहे बी फाईल मध्ये, बरोबर आहे. बाईट बाय बाईट डेटा रीड करण्यासाठी आपल्याकडे मेथड कोणते अवेलेबल आहे, रीड मेथड, आणि बाईट बाय बाईट डेटा राईट करायला आपल्याकडे मेथड आहे राईट. ते कसं यूज केलंय बघा, ट्राय ब्लॉक लिहिलेला आहे मी. ट्राय ब्लॉक का तर रीड आणि राईट मेथड्स एक्सेप्शन थ्रो करतात. मग बघा इंटिजर एन, ओके, इंटिजर एन एक व्हेरिएबल घेतलेला आहे की त्याच्यामध्ये आपण किती बाईट्स रीड केलेत ते स्टोअर करणार आहे. का तर रीड मेथड किती बाईट्स रीड केलेत फाईल मधून ते रिटर्न करते आपल्याला, बरोबर आहे. मग आपण केलं व्हाईल एन इज इक्वल्स टू इन डॉट रीड, बरोबर. म्हणजे फाईल इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट यूज करून आपण रीड मेथड कॉल केली. हा काय रिटर्न करणार आहे आपल्याला, आपल्यासाठी बाईट रीड करणार आहे फाईल मधून, बरोबर. आणि किती बाईट्स रीड केले त्याचा काउंट आपल्याला एन मध्ये देणार आहे. त्याचा काउंट आपल्याला सॉरी जो बाईट रीड केलाय तो आपल्याला एन मध्ये देणार आहे, जो बाईट रीड करणार आहे तो आपल्याला एन मध्ये देणार आहे. मग बघा एन इज इक्वल टू इन डॉट रीड म्हटलेलं आहे मी, नॉट इक्वल्स टू -1. नॉट इक्वल्स टू -1 का केलंय, तर आपल्याला माहिती आहे फाईलच्या एंडला ज्यावेळी कोणतंही कॅरेक्टर अवेलेबल नसतं त्यावेळी रीड मेथड -1 रिटर्न करते. म्हणजेच फाईलचा एंड पोहोचलेला आहे, आता मला कंटेंट कॉपी करायचे नाहीत. मग फाईलचा एंड कसा मला समजणार, तर रीड मेथड त्यावेळी जो रिटर्न करणार असणार आहे तो असणार आहे तुमचा -1 नंबर. हो काय असणार आहे त्यावेळी, रीड मेथड काय रिटर्न करणार आहे, -1 नंबर रिटर्न करणार आहे. मग मी चेक केलंय तेच, ई वाईल एन इज इक्वल टू इन डॉट रीड, म्हणजे जोपर्यंत बाईट्स रीड केले जातात फाईल मधून तोपर्यंत बाईट्स रीड करा आणि ते एन मध्ये स्टोअर करा. आणि ज्यावेळी बाईट्स फाईल मधले सगळे डेटा संपेल, रीड करून झालेला असेल, एंड ऑफ फाईल असेल, त्यावेळी -1 रिटर्न केला जाईल. मग ते मी चेक केलं की तो -1 तर नाही ना, नॉट इक्वल टू -1 असेल, म्हणजे तो इक्वल टू -1 नसेल, बरोबर. इक्वल टू -1 नसेल तर तो आतमध्ये येईल आणि तो राईट करेल. आउट डॉट राईट, आउट कशाचा आहे, फाईल आउटपुट स्ट्रीम चा ऑब्जेक्ट आहे. फाईल आउटपुट स्ट्रीम आउट डॉट राईट म्हटलेलं आहे आणि एन म्हटलेलं आहे, बरोबर. आउट डॉट राईट
आणि एंड म्हटलेलं आहे. म्हणजे जो बाईट रीड केला होता तो आता राईट केला जाईल फाईल आउटपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट यूज करून कोणत्या फाईलमध्ये बी फाईलमध्ये. बरोबर. बी इज ऍक्च्युली ऑब्जेक्ट ऑफ डेस्टिनेशन फाईल. बरोबर आहे. त्याच्यामध्ये राईट केला जाईल आउट डॉट राईट आणि एंड म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे इनपुट फाईल इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट आणि फाईल आउटपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट आपल्याला क्लोज करावा लागेल. का क्लोज करावं लागेल तर फाईलमधले आपले कंटेंट रीड करून झालेत आणि राईट करून झालेत आणि त्याच्यानंतर आपल्याला फाईल इनपुट स्ट्रीमची गरज नाही आणि फाईल आउटपुट स्ट्रीमची पण गरज नाही. मग ते मी फायनली ब्लॉकमध्ये केलेलं आहे बघा. फायनली ब्लॉकमध्ये कॅच लिहिलेलं स्टेटमेंट मी इथं कॅच कंपल्सरी नाही. मी कॅच एक्सेप्शन बाबा माझा कॉलर पण कॅच करू शकतो आणि तिथं हँडल करू शकतो. त्यामुळे मी कॅच ब्लॉक लिहिलेलं नाही. फायनली ब्लॉक लिहिलेलं आहे आणि फायनली ब्लॉकमध्ये हे फाईल इनपुट स्ट्रीम आणि फाईल आउटपुट स्ट्रीमचे जे ऑब्जेक्ट्स मी क्रिएट केले होते फाईलमधून डेटा रीड करण्यासाठी आणि फाईलमध्ये डेटा राईट करण्यासाठी ते क्लोज केलेत. इफ एन इज इक्वल इन नॉट इक्वल्स टू नल तर मग मला तो क्लोज करावा लागेल इन डॉट क्लोज. सेम इफ आउट नॉट इक्वल्स टू नल मला तो क्लोज करावा लागेल आउट डॉट क्लोज. ओके. अशा पद्धतीने हे दोन्ही फाईल इनपुट स्ट्रीम आणि फाईल आउटपुट स्ट्रीमचे ऑब्जेक्ट मी फायनली ब्लॉकमध्ये काय केलेले आहेत क्लोज केलेले आहेत. म्हणजे त्या स्ट्रीम मी काय केलेले आहेत क्लोज केलेले आहेत. आता त्यांची गरज नाही. डेटा माझा रीड करून झालेला आहे फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये राईट करून झालेला आहे. दॅट्स वाय आय डोंट नीड दिस स्ट्रीम्स सो आय विल क्लोज दिस स्ट्रीम्स. त्याच्यानंतर मी मेसेज प्रिंट केला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट केला फाईल कॉपीड. बरोबर. फाईल कॉपी झाली म्हणून मेसेज मी प्रिंट केलेला आहे. त्याच्यानंतर मेन मेथड लिहिले बघा पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आर थ्रोज एक्सेप्शन. बरोबर. ही एक्सेप्शन कुठून जनरेट होणार आहे तर इथून कॉपी कंटेंट्स. बरोबर. तिथं आपण लिस्ट केले थ्रोज एक्सेप्शन. ही मेथड आपण इथं एक्सेप्शन हँडल करत नाही. बरोबर. त्यामुळे आपण थ्रोज एक्सेप्शन म्हटलेलं. आता मेन मध्ये पण पुन्हा मी ती एक्सेप्शन कॅच करून हँडल करत नाही म्हणून मी मेनला पण थ्रोज एक्सेप्शन म्हटलेलं आहे. त्यामुळे जेव्हीएम इज गोइंग टू हँडल दिस एक्सेप्शन फॉर मी इफ अरायझेस. बरोबर. मग स्कॅनर क्लास वापरलाय बघा. स्कॅनर SC इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन. बरोबर. स्कॅनर SC इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन. हे कशासाठी केलेलं आहे तर मला सोर्स फाईलचं नाव पाहिजे की ज्याच्यातून मला डेटा रीड करायचा आणि डेस्टिनेशन फाईलचं नाव मला पाहिजे युजरकडून की ज्या डेस्टिनेशन फाईलमध्ये मला डेटा राईट करायचा आहे. बरोबर आहे. त्यांची नाव मी कमांड लाईनवरून युजरकडून घेतोय. त्यामुळे आपण युटिल क्लास इम्पोर्ट केलेला आहे बघा. स्कॅनर क्लास स्कॅनर SC इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन. बरोबर. त्याच्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटर एंटर द सोर्स फाईल नेम फ्रॉम वेअर यू हॅव टू रीड ऑर कॉपी डेटा. बरोबर. मग ते नाव मी रीड केले बघा स्ट्रिंग एच्या व्हेरिएबल ए हा स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये युजर जे फाईलचं नाव सोर्स फाईलचं ज्याच्यामधून आपल्याला कंटेंट कॉपी करायचे दुसऱ्या फाईलमध्ये ते एंटर करेल ते रीड केलंय बघा SC डॉट नेक्स्ट लाईन मेथड. SC डॉट नेक्स्ट लाईन मेथड. बरोबर. त्याच्यानंतर मी ऑब्जेक्ट क्रिएट करून टाकला लगेच. त्यानं जे नाव एंटर केलं त्या फाईलसाठी ऑब्जेक्ट क्रिएट केला. फाईल X इक्वल्स टू न्यू फाईल A. न्यू फाईल A म्हणजेच माझ्यासाठी आता ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे X. बरोबर. फाईल A जे नाव युजरने एंटर केलं होतं कमांड लाईन वरून त्याच्यासाठी ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे माझा फाईल. बरोबर. त्याच्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन एंटर द डेस्टिनेशन फाईल वेअर यू हॅव टू राईट ऑर पेस्ट. बरोबर. म्हणजे तुम्हाला एक डेस्टिनेशन फाईल जिथं ऍक्च्युअलमध्ये तुम्हाला सोर्स फाईलचे कंटेंट्स कॉपी पेस्ट करायचे त्याचं नाव विचारतोय आपण युजरला. बरोबर. मग युजर ते नाव एंटर करेल ते मी रीड केलं बी मध्ये आणि त्याचा पण ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला फाईल Y इक्वल्स टू न्यू फाईल बी. आता माझ्याजवळ X आणि Y म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन ऑब्जेक्ट रेडी आहेत फाईल ऑब्जेक्ट. ते मी काय करणार आहे कॉपी कंटेंट मेथडला ॲज आर्ग्युमेंट म्हणून पास करणार आहे X आणि Y. आणि आपण कॉपी कंटेंट मेथड बघितलेलं आहे. इथं A मध्ये X येईल B मध्ये Y ऑब्जेक्ट येईल आणि ते ऑब्जेक्ट्स फाईल इनपुट स्ट्रीम आणि फाईल आउटपुट स्ट्रीम ऑब्जेक्ट्सना क्लासेसना पास केले जातील कन्स्ट्रक्टर्सना त्यांच्या आणि फाईल आउटपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट आणि फाईल इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल आणि फाईलमधून डेटा रीड करून राईट केला जाईल. तर हे क्लिअर आहे का मला सांगा. मी तुमच्यासाठी कोड रन करून दाखवतो. ठीक आहे. जावा सी कॉपी फाईल SD डॉट जावा. ओके. आता हा प्रोग्राम मी रन कुठं करतोय बघा ऑनलाईन जावा. बरोबर. मग ऑनलाईन जावा मध्ये जातो. कशासाठी जायचंय मला तिथं तर मला तिथल्या एका फाईलचं नाव पाहिजे. जसं की आता मी A नावाची फाईल घेतोय बघा क्लास A डॉट जावा फाईल ही सोर्स फाईल म्हणून घेतो. म्हणजे ह्याचे कंटेंट मला कॉपी करायचे. ह्याचे कंटेंट मला कॉपी करायचे आणि ते मी कॉपी करून दाखवतो तुम्हाला E ड्राईव्हवर. बरोबर. एक दुसऱ्या नावाची फाईल क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये कॉपी करून दाखवतो. बघा ही क्लास A फाईल ओपन केली A डॉट जावा तुमच्यासाठी कुठल्या फोल्डरमध्ये ती E ड्रायव्हरचा ऑनलाईन जावा फोल्डर्समध्ये. आणि आता मी काम कुठं करतोय बघा ऑनलाईन जावा फोल्डर्समध्ये. बरोबर आहे. मग मी इथं रन करतो प्रोग्राम बघा जावा कॉपी फाईल SD. आता तुम्हाला
विचारतोय बघा, एंटर द सोर्स फाईल नेम फ्रॉम वेअर यू हॅव टू रीड ऑर कॉपी. मला कुठून रीड करायचं आहे, तर ई ड्रायव्हर हा ऑनलाईन जावा फोल्डर्स आहे, त्यातलीच फाईल आहे ए डॉट जावा. मग त्याचं नाव देतो मी ए डॉट जावा. सपोज तुम्ही सी ड्रायव्हरची एखादी फाईल रीड करायची असेल किंवा ई ड्रायव्हरची, तर E:/ऑनलाईन जावा स्लॅश ए डॉट जावा कसंही देऊ शकता. मी आता त्याच डिरेक्टरीमध्ये म्हणून मी ए डॉट जावा नाव देतोय, बरोबर. आणि मला विचारतोय तो एंटर द डेस्टिनेशन फाईल नेम वेअर यू हॅव टू राईट और पेस्ट. आता मग ई ड्रायव्हर मी इथं एक फाईल क्रिएट करतो बी डॉट जावा, आणि त्याच्यामध्ये त्याचे कंटेंट आले पाहिजेत. आता इथं बी डॉट जावा नावाची फाईलच नाही, हे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. मी हा पाथ देतो E:/वर, मला ती फाईल पाहिजे, ती बी डॉट जावा नावाची फाईल पाहिजे, आणि त्याच्यामध्ये ए डॉट जावाचे कंटेंट्स कॉपी पाहिजेत, बरोबर. E:/बी डॉट जावा म्हणतोय. ओके बघा, फाईल कॉपीड म्हणतोय तो, आणि इथं बी नावाची फाईल क्रिएट झाली माझ्यासाठी, बी डॉट जावा नावाची फाईल क्रिएट झाली, आणि त्याचे कंटेंट मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. अशा पद्धतीने तुम्हाला कंटेंट्स ए फाईल जे ऍक्च्युली E:/ऑनलाईन जावा फोल्डर्समध्ये होते ए डॉट जावा, त्याचे कंटेंट्स मी ए ड्रायव्हर बी डॉट जावाच्या फाईल क्रिएट करून त्याच्यामध्ये कॉपी केलेत. बघा, फाईल तुमच्यासाठी कॉपी झालेली स्क्रीनवर बघायला मिळते. हे क्लिअर आहे का सांगा. ठीक आहे, नेक्स्ट बघा. मग आता आपण जे कंटेंट कॉपी केले होते, बरोबर, ते युझिंग स्ट्रीम क्लासेस केले होते. म्हणजे बाईट बाय बाईट रीड करत होतो फाईलमधून, बाईट राईट करत होतो दुसऱ्या फाईलमध्ये. आता आपल्याला कॅरेक्टर बाय कॅरेक्टर करायचे, म्हणजे जे बाईट बाय बाईट काम करत होतो युझिंग स्ट्रीम क्लासेस, ते आता रीडर अँड रायटर क्लासेस यूज करून आपल्याला कॅरेक्टर बाय कॅरेक्टर करायचे. म्हणजे कॅरेक्टर रीड करायचं फाईलमधून, कॅरेक्टर राईट करायचं दुसऱ्या फाईलमध्ये, कॅरेक्टर रीड करायचं फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये कॅरेक्टर राईट करायचे. अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, कॅरेक्टर स्ट्रीम क्लासेस यूज करून, जसं रीडर अँड रायटर क्लासेस यूज करून एका फाईलचे कंटेंट दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करणार आहे. मग हा क्लास पण मी तुमच्यासाठी लिहिलेला आहे, तो ओपन करून दाखवतो. बघा, तुमच्यासाठी क्लास लिहिलेला आहे, इथं दिसतंय बघा, इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट स्टार, बरोबर. इनपुट आउटपुट पॅकेज मध्ये क्लासेस मला यूज करायचे आहेत, रीडर अँड रायटर क्लासेस. त्यासाठी मी ते पॅकेज जावा डॉट आयओ इम्पोर्ट केलेलं आहे प्रोग्राममध्ये. त्यातले सगळे क्लासेस स्टारमुळे माझ्या प्रोग्राममध्ये काय होतील, इम्पोर्ट केले जातील. मग बघा, क्लास कॉपी एप नावाचा क्लास लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्स थ्रोज आयओ एक्सेप्शन, बरोबर. मेन मेथड लिहिलेली आणि ती इनपुट आउटपुट एक्सेप्शन थ्रो करते. का तर मेन मध्ये मी ते हँडल करत नाहीये, बरोबर, कॅच करत नाही आणि हँडल करत नाही. त्यामुळे जेव्हीएम माझ्यासाठी एक्सेप्शन हँडल करेल. का तर जेव्हीएम मेन मेथड कॉल करणार आहे. त्यासाठी आपल्याला मेथडच्या सिग्नेचरमध्ये थ्रोज कीवर्ड यूज करून सांगावं लागेल की ही मेथड आयओ एक्सेप्शन थ्रो करते, बरोबर. ओके, मग बघा, आतमध्ये दोन क्लासेस लिहिले आहेत, बफर रीडर इन, बरोबर, इनपुट स्ट्रीमसाठी, आणि बफर रीडर आउट, बरोबर. असे इनपुट आणि आउटपुट स्ट्रीमचे ऑब्जेक्ट्स क्रिएट केलेले आहेत. बफर रीडर इन इक्वल्स टू नल आणि बफर रायटर आउट इक्वल्स टू नल. आता ते कुठंच पॉईंट करत नाहीत, बरोबर, म्हणून ते नल आहेत. म्हणून त्यांना आपण इनिशियल व्हॅल्यूज नल असाइन केले आहेत. दे आर नॉट पॉइंटिंग टू एनिवेअर राईट नाव, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ट्राय, बरोबर. ट्राय ब्लॉकमध्ये पुन्हा मी काय केलं बघा, आता मात्र मी बफर रीडरचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. मग बघा, इन इक्वल्स टू न्यू बफर रीडर, बरोबर, आणि त्याला आपण कुठला ऑब्जेक्ट पास केलाय, न्यू फाईल रीडर, बरोबर. फाईल रीडर हा क्लास आहे तुमचा कशापासून इम्पोर्ट झालेला आहे, तर तुमचा जे रीडर क्लासेस आहेत त्याच्यापासून एक्सटेंड झालेला आहे. इम्पोर्ट म्हटलं, सॉरी, एक्सटेंड झालेला आहे, बरोबर. मग त्याला मी काय केलं, पास केलंय बघा, इन इक्वल्स टू न्यू बफर रीडरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याला पास केलाय रीडर क्लासचा ऑब्जेक्ट, फाईल रीडर क्लासचा ऑब्जेक्ट, न्यू फाईल रीडर. आणि त्याच्यामध्ये मी फाईलचं नाव दिलेलं आहे, जी फाईल मला रीड करायची त्याचं नाव दिलंय फाईल ए डॉट टीएक्सटी, ठीक आहे. त्याच्यानंतर आउट इक्वल्स टू न्यू बफर रायटर, बरोबर. बफर रायटर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याला पास केलाय काय बघा, न्यू फाईल रायटर क्लासचा ऑब्जेक्ट पास केलाय. इथं दुसरी फाईल ज्याच्यामध्ये मला फाईल ए डॉट टीएक्सटीचे कंटेंट कॉपी करायचे, त्या फाईलचं नाव दिलंय फाईल बी डॉट टीएक्सटी, ओके. आणि त्याच्यानंतर मी इंटिजर सी एक व्हेरिएबल घेतलेला आहे. का तर रीड मेथड जी कॅरेक्टर रीड करणार आहे ते ॲज अ इंटिजर म्हणून रिटर्न करते, बरोबर. मग व्हाईल लूप लिहिलेले आहे मी, व्हाईल सी इक्वल्स टू इन डॉट रीड. सी काय रिटर्न करते, सी मध्ये काय आपण स्टोअर केलं तर इन डॉट रीड ही मेथड जे कॅरेक्टर रीड करणार आहे फाईलमधून. कोणत्या फाईलमधून कॅरेक्टर रीड करणार आहे, तर इनपुट रीडर किंवा फाईल रीडर क्लास हा कोणत्या फाईलला पॉईंट करतोय, तर
फाईल ए डॉट टी तर फाईल ए डॉट टी मधून तो एक कॅरेक्टर रीड करणार आहे. ते कॅरेक्टर ऍज अ इंटिजर म्हणून रिटर्न केलं जाईल. ते मी सी मध्ये स्टोअर केलेलं आहे, बरोबर आहे. आणि ज्यावेळी फाईलच्या एंडला पोहोचू आपण, म्हणजे आता नेक्स्ट कोणतंही कॅरेक्टर रीड करण्यासाठी राहिलेलं नाही, त्यावेळी ही रीड मेथड -1 रिटर्न करेल. -1 रिटर्न करेल. म्हणजेच जे रीड केलेलं कॅरेक्टर -1 नसेल, रीड केलेलं कॅरेक्टर -1 नसेल, तर आपण काय करायचं, लूपमध्ये जायचंय आणि ते जे रीड केलेलं कॅरेक्टर आहे ते फाईलमध्ये दुसऱ्या फाईलमध्ये राईट करायचं. त्यासाठी बघा आउट डॉट राईट म्हटलंय मी, सी म्हटलेलं आहे. आउट डॉट राईट म्हटलेलं आहे आणि सी म्हणजे जे कॅरेक्टर रीड केलं होतं, बरोबर, ते कॅरेक्टर काय केलं आपण, आउट डॉट राईट मेथड म्हणजेच बफर रायटर क्लासची राईट मेथड यूज करून आपण काय केलं, ते फाईल बी डॉट टी मध्ये राईट केलं. फाईल बी डॉट टी मध्ये राईट केलं. अशा पद्धतीने सगळे कॅरेक्टर रीड केले जातील 1 बाय 1 आणि ते फाईल बी डॉट टी मध्ये राईट केले जातील. आणि ज्यावेळी एंड रीच केला जाईल, रीड करण्यासाठी नेक्स्ट कॅरेक्टर अवेलेबल नसतील, त्यावेळी -1 रिटर्न केलं जाईल, त्यावेळी लूपमधून बाहेर पडेल. ओके. आणि मग मी एक मेसेज प्रिंट केला, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट फाईल कॉपीड सक्सेसफुली. ओके. त्याच्यानंतर आता माझं रीडिंगचं आणि रायटिंगचं काम झालेलं आहे, त्यामुळे मला रीडर, बरोबर, रीडर आणि रायटर स्ट्रीमची आता गरज नाहीये, बरोबर आहे. म्हणजे बफर रीडर असेल किंवा बफर रायटर स्ट्रीम ज्या आपण क्रिएट केल्या होत्या त्यांची गरज मला आता नाही. मग फायनली ब्लॉकमध्ये मी त्या स्ट्रीम्स क्लोज करून टाकतो. मग बघा, फायनली इफ इन नॉट इक्वल्स टू नल इन डॉट क्लोज, म्हणजे जो इनपुट स्ट्रीम होता बफर रीडरचा, बरोबर, बफर रीडर, बरोबर, तो आपण क्लोज केलेला आहे. तसंच इफ आउट नॉट इक्वल्स टू नल आउट डॉट क्लोज, म्हणजेच जो बफर रायटर क्लास होता त्याचा जो आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला होता किंवा त्याची जी स्ट्रीम आपण क्रिएट केली होती ती पण आपण क्लोज केली, आउट डॉट क्लोजनी, आउट डॉट क्लोजनी. ओके. तर हा अशा पद्धतीचा प्रोग्राम आहे. तुम्हाला मी हा रन करून दाखवतो, एक्झिक्यूट करून दाखवतो, क्लिअर करून घेतो स्क्रीन, कंपाईल करतो तुमच्यासाठी. copyf.java, जावासी copyf.java. ओके, केलेलं आहे. आता बघा, मी फाईल्सना नावं काय दिलेत रे, बघा जरा इथं, फाईल ए डॉट टी आणि फाईल बी डॉट टी. आता ह्या फाईल मी ए ड्राईव्हवर सेव्ह करतो, E:\\\. ओके, E:\\/ फाईल डॉट टी. आणि फाईल बी डॉट टी पण मला कुठं पाहिजे, ई ड्राईव्हवरच पाहिजे, E:\\/ फाईल बी डॉट टी. मग ई ड्राईव्ह ओपन करून दाखवतो. आता माझ्याकडं ही जी फाईल ए नावाची फाईल नाही आहे माझ्याजवळ, मग ती मी क्रिएट करतो. कोणती, फाईल ए डॉट टी. मग ती बघा कशी क्रिएट करतोय मी, बघा, न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट, याला नाव देतोय बघा फाईल ए. ओके, फाईल ए नाव दिलेलं आहे. ओके. फाईल बी मात्र ऑटोमॅटिकली क्रिएट होईल. मग फाईल ए मध्ये मी कंटेंट लिहितो, हॅलो सातारा, वेलकम टू फाईल हँडलिंग सेशन. ओके, हा कंटेंट लिहिलेला आहे मी फाईल ए डॉट टी मध्ये. बघा, सेव्ह करतोय फाईल, फाईल एक माझी क्रिएट झालेली आहे. आता पुन्हा प्रोग्राम कंपाईल करतो का, तर प्रोग्राममध्ये मी मॉडिफिकेशन केलंय. प्रोग्राम कंपाईल केला. आता फाईल ए डॉट टी अवेलेबल आहे, फाईल बी डॉट टी क्रिएट केली जाईल आणि फाईल ए मध्ये जेव्हा आपण मेसेज लिहिला आहे तो फाईल बी मध्ये कॅरेक्टर बाय कॅरेक्टर कॉपी केला जाईल. मग बघा, जावा copyf, बघा फाईल कॉपीड सक्सेसफुली. आणि फाईल बी, फाईल बी, आता त्याच्या आतमध्ये मेसेज दाखवतो मी, बघा, हॅलो सातारा, वेलकम टू फाईल हँडलिंग सेशन. ओके, दिस इज हाऊ यू कॅन this is how you can copy one file into other file using character stream classes. Okay, reader and writer classes.